नमस्कार, माझं नाव मंगला जोगळेकर. मी बी फ्रेंडिंग पार्किन्सन्स या कार्यक्रमामध्ये ब्रेन जिमचे सेशन घेते. पार्किन्सनच्या आजारामध्ये बौद्धिक क्षमतांवरती परिणाम होताना दिसतो. भाषेचे प्रश्न जाणवतात, स्मरणशक्ती कमकुवत होताना दिसते, तात्पुरत्या स्मरणशक्तीचे प्रश्न दिसतात, निरीक्षण क्षमता कमी होते इत्यादी. आता काय होतं की प्रश्न सुरुवातीपासून असतात, परंतु ते जाणवत नाहीत आणि आजार जसजसा पुढे जायला लागतो तसे तसे आपल्याला जाणीव व्हायला लागते. तसं तर वयाचाही परिणाम असतो, आजाराचा परिणाम असतोच असतो आणि औषधांचा परिणाम असतो. आजारामुळे निराशा आलेली असते आणि म्हणूनच सुरुवातीपासून मेंदूला चालना देणाऱ्या गोष्टी करणं फार महत्त्वाचं असतं. तेच आम्ही ब्रेन जिममध्ये करतो. निरनिराळे व्यवसाय करतो, कोडी सोडवतो, चर्चा करतो, स्मरणशक्तीला ताण देण्याचा प्रयत्न करतो, विचारशक्तीला चालना देतो आणि ह्या सगळ्याचा चांगला परिणाम होताना आम्हाला दिसतो. निरीक्षण क्षमता वाढलेली दिसते. मुख्य म्हणजे आत्मविश्वास खूप वाढतो. 4 लोकांच्या मध्ये गेल्यावरती छान बोलता येतं. त्यानंतर स्मरणशक्ती सुधारताना दिसते आणि हे सगळं आम्ही छोट्या छोट्या गमतीशीर आनंददायी गोष्टींमधनं करत असतो. तर मग तुम्ही देखील आमच्या या ब्रेन जिम कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आणि पार्किन्सन्स बरोबरच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद.